नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर 1 तारखेला DVTने 2 सर्क्युलर जाहीर केले आहे. याच्यामधलं जे महत्त्वाचं सर्क्युलर 47 नंबरचं, त्याच्यामध्ये सुधारणा सर्क्युलर आहे आणि याच्यामध्ये भरपूर लोकांना जे आहे ते डॉक्युमेंट्स चेकिंगमध्ये किंवा एक्सपिरियन्स नसल्यामुळे बाद केलेलं आहे. ठीक आहे. तर त्या महत्त्वाच्या सर्क्युलरबद्दल आता आपण बोलूया. DVTने जे 772 पदाची प्रोसेस आहे ते सुरू केलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, परिपत्रक क्रमांक 47. याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक शहरी आणि वरिष्ठ लिपिक ग्रामीण. ठीक आहे. सुधारणा परिपत्रक आहे. याच्यामध्ये लिहिलं आहे त्यांनी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवीनतेच्या विभागाच्या आधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था, कार्यालय, गट क संवर्गातील विविध 772 पदे भरण्याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. ठीक आहे. तर हा जो मजकूर आहे तो पूर्ण न वाचता आपण जो दुसरा पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ पाहूया. तर याच्यामध्ये दिलेला आहे मित्रांनो, जो तुमचा सदर निकाल म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ कॅम्प्युटर ॲप्लिकेशन इत्यादी अर्हता धारण करीत असलेल्या उमेदवारांना आवश्यक शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव धारण करीत नाही या कारणास्तव अपात्र ठरवण्यात आले आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांच्याकडे जो व्हॅलिड एक्सपिरियन्स नाही किंवा व्हॅलिड शिक्षण नाही, त्याच्यामुळे त्यांना बाद ठरवण्यात आले आहे. याबाबत संबंधित उमेदवारांनी समकक्षता अनुभवाबाबत सादर केलेले सक्षम प्राधिकाराचे दस्तावेज विचारात घेता शैक्षणिक अर्हतेसह जाहिरातीमध्ये नमूद अन्य आवश्यक बाबींची पूर्तता करीत असलेल्या खालील उमेदवारांचा सुधारित निकाल या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. ठीक आहे. म्हणजे बाकीच्या उमेदवाराला जी संधी देण्यात आली आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता की भरपूर असे मुलं आहेत ज्यांना DVTने काही कारणास्तव काटलेलं आहे. ठीक आहे. तर आता त्याची लिस्ट बघूया आपण. तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, पहिल्या नंबरला जे नाव आहे, 5व्या नंबरचा मेरिट नंबर आहे श्याम राऊत नावाचा विद्यार्थी. मेल कॅन्डिडेट आहे, OBCमधून ओपन PA2साठी त्याचं सिलेक्शन होतं, पण याच्यामध्ये नॉट एलिजिबल लिहिलं आहे. कारण त्यांनी दाखवलं आहे की नॉट हॅव्हिंग व्हॅलिड प्रोजेक्ट एफेक्टेड सर्टिफिकेट, म्हणजे त्याच्याकडे व्हॅलिड प्रोजेक्ट एफेक्टेड सर्टिफिकेट नाही आहे. ठीक आहे. नंतर जे 5व्या नंबरचे जे विद्यार्थी आहे त्यांना नॉट हॅव्हिंग EWS 2012 ते 2023 सर्टिफिकेट, EWSचं जे 2022 ते 2023चं सर्टिफिकेट आहे ते म्हणजे व्हॅलिड पिरियडमधलं नाही, याच्याकरता त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. 6व्या नंबरचे जे कॅन्डिडेट आहे यांना नॉट हॅव्हिंग NCL 2022 आणि 23 सर्टिफिकेट. ठीक आहे. म्हणजे 2022 ते 2023चं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे होतं, परंतु त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. नंतर आहे 7व्या नंबरला लेज एक्सपिरियन्स अँड नॉट हॅव्हिंग रिलेव्हंट एक्सपिरियन्स, म्हणजे ट्रेडशी संबंधित एक्सपिरियन्स नाही आणि कमी एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे त्यांना काढण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचे म्हणजे जे सर्टिफिकेट क्लिअर नसल्यामुळे एवढी मेहनत करून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात येत आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की NCL सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला व्हॅलिड पिरियडमधलं असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही नंतर बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये परत काही नावं आपल्याला दिसत असेल. याच्यामध्ये नॉट हॅव्हिंग NCL 2022 म्हणजे नॉन क्रिमिनलसाठी सुद्धा त्यांनी जे ॲप्लिकंट बाहेर काढले आहे ते भरपूर प्रमाणात आहे. म्हणजे 1, 2, 4 असे फक्त एकाच लिस्टमध्ये तुम्हाला दिसत आहे. आणखी काही भरपूर लिस्ट याच्यामध्ये असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 16व्या नंबरला सुद्धा नॉट हॅव्हिंग NCL 2022-2023 सर्टिफिकेट याच्यामध्ये सुद्धा काढलेले आहे. तर अशा प्रकारचे जे भरपूर लोकांना याच्यातून डवळलेलं आहे सिलेक्शनमधून सर्टिफिकेटच्या कारणामुळे, व्हॅलिड एक्सपिरियन्स नसल्यामुळे, सर्टिफिकेट जे आहे व्हॅलिड पिरियडचे नसल्यामुळे. तर अशा प्रकारचे हा सर्क्युलर आहे मित्रांनो. याच्यानंतरचं आपण दुसरं सर्क्युलर बघूया. तर तुम्ही याच्यामध्ये आतापर्यंत सर्क्युलर वाचले नसेल तर तुमचे नावे चेक करून घ्या. ठीक आहे. नंबर 48 सुद्धा सेम सर्क्युलर आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये जो निकाल जाहीर केलेला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा 26/2/2024 रोजी झालेला प्रमाणपत्र, कागदपत्र, पडताळणीचा जो निकाल आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. सध्या स्थितीत पद उपलब्ध नसल्यावर उमेदवारांना निकाल जाहीर करण्यात येणार नाही. ठीक आहे. तरी संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. ठीक आहे. तर सध्या परिस्थितीत पद उपलब्ध नसलेल्या उमेदवारांचा निकाल जो आहे तो त्यांनी थांबवून ठेवलेला आहे. जसे पद खाली होतील तसे ते निकाल म्हणजे
ते जाहीर करतील. ठीक आहे. तर हा निकाल कशाचा, तर सदर निवडणुकीत उमेदवारांची प्रमाणपत्र कागद पडताळणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन दिनांक 30/11/2023 ते 1/12/2023 व 1/1/2024 पुनर्पडताळणीची संधी दिली होती. या कालावधीत करण्यात आलेली होती. प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर ऑप्टिंग आउट केलेल्या उमेदवारांमुळे रिक्त असलेल्या पदाकरता गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांची प्रमाणपत्र किंवा कागदपत्र पडताळणी केली असता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा जो निकाल आहे 26/2024चा जो निकाल आहे तो त्यांनी इथे जाहीर केलेला आहे. आणि याच्यामध्ये फक्त जेवढ्या जागा आहे तेवढ्या जागेकरता निकाल जाहीर केलेला आहे. बाकीचा जो निकाल आहे जशा जागा भरत जाईल तसा निकाल ते जाहीर करेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा भरपूर लोक जे ते अंडर व्हेरिफिकेशन तुम्हाला इथे दिसत असेल. जे प्रिंट आहे ते उभे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे थोडंसं स्पष्ट करावं लागणार आहे वाचायला. ठीक आहे. तर याच्यामध्ये अंडर व्हेरिफिकेशन तुम्हाला दिसत असेल. काही विद्यार्थी कार्ड, काही ॲब्सेंट होते. तर अशी हे लिस्ट होते. तुमचं नाव याच्यामध्ये चेक करून घ्या मित्रांनो. याच्यामध्ये भरपूर लोक जे आहे नॉट हॅविंग म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे रिलेव्हंट एक्सपिरियन्स नसेल त्यांच्याकडे फील्डमधला किंवा ज्यांच्याकडे एनशियल सर्टिफिकेट नाही अशा विद्यार्थ्यांनी याच्यातून निवडलेले. त्याच्यामुळे सर्टिफिकेट फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. कोणताही फॉर्म भरताना तुम्हाला जे एनशियल आहे ते व्हॅलिड प्रिंटमधले असणे आवश्यक आहे. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती मिळाली तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवत जाईल. ठीक आहे. ॲक्च्युली सर्क्युलर 1 तारखेचा आहे. व्हिडिओ थोडा आपला लेट येत आहे. काही कारणास्तव मी अगोदर सांगितलं होतं की व्हिडिओवर तुम्हाला व्हिडिओ लेट मिळू शकतो. त्याच्यामुळे DVT तुम्ही निगडीत राहा. ठीक आहे. तर अशा प्रकारचे सर्क्युलर मित्रांनो 772 पदाची जी प्रोसेस आहे ती आता सुरू झालेली आहे. लवकरात लवकर ही प्रोसेस पूर्ण होईल. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी देत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.